पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण
जवळ जरी असला तरी बऱ्याच दिवसातून सापडला ना. पकवाजाचा हिवाळ्यात सुद्धा घाम निघतो. हा म्हणून करता महाराज सांगतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैस्या परे सर्व भावे लोभ्यावडे हे धन आमा नारायण तैस्या परे तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेने तुझे सर्व भावे लोभ्यावडे हे धन आमा नारायण तैस्या परी. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा विहीर मस्तक हे पायावरी या वार करे संताच्या दत्त माझे माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैस्या परे सर्व भावे लोभ्यावडे हे धन आमा नारायण तैस्या परी. प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी शिवे करता हे वागान जे करतं ती बंद कर म्हणजे इको बसलेल्या माणसाला काही धोरण लागत नाही तेव्हा आपल्या तोंडाकडे होते काय चाललंय काय की स्पष्ट आवाज आला पाहिजे. चांगली तुझी सिस्टीम. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या या पुण्यनगरीमध्ये भगवान दत्तात्रेयाच्या उत्सवानिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांचं नाव आज पत्रिकेवर तीन बदलता मी आलो विठ्ठला. परिचय नसल्यानंतर काय हरकत नाही पण परिचय असून मग माणसाला वाटतं दौंडवाडीच्या बाबाचं कीर्तन आहे धनेगावचाच बाबा आला. आम्हाला तर वाटत होतं बाईच्या जाग्यावर येऊ आपण. मला बाईच्या जाग्यावर न ग आपलं माणसं म्हणते असते बाबाच्या जागेवर बाईन बाईच्या जागेवर बाबा. आम्हाला तरी एकदा तिकडं माढा तालुक्यात फोन आलता. माढा तालुक्यात फोन आला ते म्हणजे बाईचं कीर्तन आहे येता का. मग त्यांचा जरा गोठाळा झाला तुम्ही येता का. म्हणजे येऊ आपल्याला काय बाईचं असू नाही तर बाबाचं असू आपल्याला काय करायचं इथं. ते म्हणले उशीर झाला म्हणजे मोठी गाडी करून या म्हणजे तरी या. आणि मग ते त्यांचं नाव होतं ज्ञानेश्वरीबाई. सगळं गाव म्हणलं ज्ञानेश्वरीबाईचं कीर्तन ज्ञानेश्वरीबाईचं कीर्तन ज्ञानेश्वरीबाईचं कीर्तन. ज्ञानेश्वरीबाई आलीच नाही. मला नका ज्ञानेश्वरीबाई आहे ना पण गाती आला ना म्हणलं. म्हणून जरा आमचा जरा गोठला होता म्हणून दुकानदाराला फोन केला. मृदंगाचार्य आपले रामभाऊ महाराज दुकानदार डाळे हे आमचे जुने जोडीदार आहेत. आणि त्यांना म्हणलं ते म्हणले महाराज कसं. ते म्हणले मी म्हणलं तुम्ही म्हणल्यावर काही होतं म्हणलं तुम्ही फक्त हा म्हणा. म्हणजे मग या. मग नारायण महाराजाला जरा विनंती केली. तिकडं करमाळा तालुक्यात माणसं बी इतक्या सुविधा होईल तरी मनानेच नाव टाकलं तिकडं. मी म्हणलं आता कशाला आता. मग आज शिल्लक होती तर ही तारीख त्याच्यावर आणि ती तारीख त्याच्यावर विठ्ठला. भव्य दिव्य निवेदन आहे आणि मला खूप आनंद वाटला तुमचा ग्रामस्थांचा. थंडीचे दिवस आहेत आणि टाइम बदलला. ते टायमाला खूप किंमत आहे. 7 ते 9
बर का. बाबादेव हे विठ्ठल भक्त ते म्हणले आंदोरे मामा मग काय चिंता नाही तुम्ही असल्यावर मग मी येतो म्हणले. म्हणून मग 7 ते 9 ला खूप किंमत आहे. 7 ते 9 ला चांगलं राहतं. 9 ते 11 ला काय होतं, शिरा खाल्ला की शिरा ताना त्यात, शिरा खाल्ला की शिरा ताना त्यात, बुंदी खाल्ली की धुंदी ती त्यामुळे डोळा उघडतच नाही. मग माणसं म्हणते काय चाललंय काय की उगाळ्याशा पडल्यासारख्या होतात. 7 ते 9 ला काय होतं, फ्रेश माणसं राहतात. महिलाला तर स्वयंपाकाचा कुटाणा नाही, कशाचा काय नाही. हातपाय तोंड धुतले, चहा प्यायला की आल्या कीर्तनाला. आणि मग स्वयंपाकाचा कुटाणा नसल्यामुळे महिला भरपूर येतात. गडी माणसं जरा ठेपे ठेपेने येतात. मग बघा तुम्ही आता, मग काल एखादा गडी जर हुकला, काल पहिला दिवस होता ना आपला, कालचा जर एखादा गडी जर हुकला, जर जेवायला नाही जर आला तर घरी गेल्यानंतर ह्या महिला स्वयंपाक करीत नाही. ते हुकला गडी ते मला कर ना भाकर, ते म्हणजे नो भाकर. आता तिकडं सप्त्याला यायचं म्हणजे, आता हे तर भाकर नाही. तिकडं सप्त्यात यायचं म्हणजे, तिकडं सप्त्यात किती माणसं जेवतात, जेवायला तिकडे यायचं म्हणजे, हिथं जेवायचं नाही घरी. म्हणजे जेवायला कर ना म्हणजे काय ह्याचं जेवायला काय ह्याचं काय जाऊ म्हणजे आता जेवायला नाही म्हणजे तिकडं सप्त्यात यायला काय तुमच्या काय पोटात गोळा उठला होता का काय. किती चांगलंय कीर्तन ऐकायला, प्रसाद खायला, किती सुंदर. नारायण महाराज संस्थेचे सर्व विद्यार्थी, आपल्या गावातील मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज आहेत वाजवायला, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण रावसाहेब महाराज गव्हाणे आहेत, संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण. हो, जसा वरून काळा आहे तसाच आतून बी काळा आहे, त्याचा माझं लय जमत. हो, सुंदर असं. हो, गणेश महाराज दौंड आहेत. हो, आणि कोणतीच गोष्ट आमच्या दोघा जणात कमी नाही. शरीर बंधू बर का, संग राहणारे माणसं आम्ही. हो, शरीर बंधू, संग राहणारे माणसं, पुन्हा अनेक समदुःखी. समदुःखी माणसं आम्ही. कोणतीच गोष्ट आमच्या दोघा जणांमध्ये उणी नाही. हो, म्हणून तर आम्ही संघच असतो. विठ्ठला वैजनाथ महाराज खोत आहेत, अण्णा महाराज लंबे आहेत, जगताप महाराज आहेत, आमचे नावकरी बिभीषण महाराज आहेत. सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. मोहन महाराज आहेत. हो, आता फक्त एकच कमी तुमच्या गावात, फक्त मांडव मग दानगा घातलाय, पांडव जरा कमी आहेत. विठ्ठला चला. हो, देवाचा होतो उत्सव. देवाचा काय होतो उत्सव. संताची काय होती पुण्यतिथी. हो, आणि केरबाचं शांतीचं होतं वर्ष श्राद्ध. हो, माझं तुमचं काय होतं वर्ष श्राद्ध. ते बी भगवान महाराज पोरं चांगली असली तरच. तुम्ही जर काही कमवून ठेवलं तर वर्ष श्राद्ध, नाहीतर 9 वर्ष श्राद्ध. आता माणसं, हो, आम्हाला तिकडे शिरूर तालुक्यात आम्ही गेलतो, 10वाच उपता दिला. ते मला 10वाच उपता बाळू महाराज, 10वा उपता म्हणजे मी म्हणले काय वा कसला कुठं नाही. ती म्हणजे ब्राह्मण बी तुम्हीच आणा, प्रवचन तुम्हीच करा, काय पैसे लागते ते मी देतो, म्हणजे पाठवून देतो फोन पेला. मी म्हणलं सगळं खरं झालं, पण म्हणलं चमन कोणाचं करायचं. ते मला ज्याचं प्रवचन ठेवलं त्याच करा. सध्याच्या काळाला असली गोष्ट झाली, म्हणून करता परमार्थाची गरज आहे. विठ्ठला भगवंताचं प्रागट्य जे असतं ना, हो, ते भगवंताचं प्रागट्य जे त्याच्याकरता असतं. हो, धर्माची स्थापना करण्याकरता प्रागट्य असतं. हो, महाराज म्हणतात
धर्म रक्षावयासाठी धर्म रक्षावयासाठी धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमाशी. महाराज म्हणतात धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा अवतार आहे आणि धर्माचं पालन करण्याकरता संताचा अवतार आहे. धर्माचे पालन धर्माचे पालन शाबास. हे धर्माचे पालन धर्माचे पालन हे. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हे आम्हा करणे हे शाबास. महाराज म्हणतात धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन. धर्माचं रक्षण करण्याकरता संताचा अवतार, धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आणि धर्माने वागण्याकरता मनुष्याचा जन्म. विठ्ठल तीन मुद्दे लक्षात घ्या. देवाचा अवतार धर्माची स्थापना करण्याकरता, संताचा अवतार धर्माचं पालन करण्याकरता, मनुष्याचा जन्म धर्माने वागण्याकरता. हो, आता धर्माने वागण्याकरता जन्म आहे पण धर्माने वागतच नाहीत, नुसतं नाव धर्मा. विठ्ठला या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाचा उत्सव आहे म्हणून हे सेवा आहे. काय दत्तात्रेयाचं महत्व होतं महाराज सांगतात. हो, पहिला मेरो त्यासे करे एक योगी निराकारे मुद्रा लावणे खेचरे प्राणायामे वैसला. हो, दत्तात्रेयाने हो योगी आहे दत्तात्रेय, त्याच्यामुळे त्यांचा उत्सव होतो. माणसाला जर वाटत असं ना आपलं वर्ष श्राद्ध व्हा, पुण्यतिथी व्हा, तर आपण चांगलं वागलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, काहीतरी पैसे परमार्थात दिले पाहिजेत, त्याशिवाय काही होत नाही. नाहीतर पुढे आता भरपूर आपला अभंग आहेच त्याचा, काही काळजी करू नका. विठ्ठला
या तरड गावामध्ये गावातल्या सप्त्यात भरपूर दिवसांत कीर्तन केलं आणि ह्या तुमच्या ह्या उत्सवात पहिलंच कीर्तन आहे सुरू झाल्यास बरं का आमचं. हो, दुकानदाराला म्हणलं आम्ही रामभाऊला, कधी बी काय होतं, शेतकरी माणसं आहेत आपण सगळेजण, आहे का नाही दौंडवाडीकर, हिरी जवळचेच वाफे कोरले राहतील. कधी बी लांब लांब वाफ्याला पाणी जात, लांब लांबचा बाबा, पण जवळचेच बाबा तसेच राहतील. बरं, मी तसा टाकाव बी माणूस नाही, मी रोज कीर्तन करतो. आता माझी निश्चिती झाली कीर्तन करू करू, हो तारीख खाली नाही, पण आता लांब लांब जायचा कटाळाच आला बघा. विठ्ठला आमचे गुरुवर्य भाऊ सांगायचे, आधी महाराजाची महाराज की घरात चालली पाहिजे, महाराजाची महाराज की घरात चालली पाहिजे बापू. घरातली महाराज की गावात येते बर का, गावातली महाराज की परिसरात येते आणि परिसरातली महाराज की तालुक्यात जिल्ह्यात जाते, असे टप्पे येत. म्हणून करता सोनेगावच्या सप्त्यात आल्यानंतर कैकाडी बाबाच्या पुण्यतिथीत मी म्हणलं दुकानदारा, तुम्हाला तर आमची आठवणच येत नाही. ते म्हण नाही ना, म्हणले आता यंदा आता सगळं आपल्या हितालच करायचं. हा शाबास, परिसरातली माणसं श्रेष्ठ असतात. 10-5 रुपये कमी पण हजर, तसा लय चुना लावू नका. नाही तर माणसं म्हणत असतात आपलेच बाबा. आणि प्रत्येक माणसाचं गणित कसं असतं. चला, म्हणून हा उत्सव गोड असा उत्सव आहे. या अभंगामध्ये महाराज बोलत असताना अतिशय गोड बोलतात बर का. अभंगामध्ये 2 दृष्टांत आहेत बर का. अभंगामध्ये 2 दृष्टांत आहेत. अभंगात 1 सिद्धांत आहे आणि अभंगाचे चरण आहेत 3. विठ्ठला महाराज जे शब्द बोलतात अभंगामध्ये, महाराजांचे जे शब्द जे आहेत ते वेदांताचे शब्द आहेत. महाराज जी बोलतात ते ज्ञानाचं बोलतात, महाराज जी बोलतात ते वैराग्याचं बोलतात, महाराज जी बोलतात ते विचाराचं बोलतात, महाराज जी बोलतात ते शांती बोलते, महाराज जी बोलतात. हो, महाराज का बोलतात, दुसरं कोणीच काही बोलत नाही म्हणून महाराज बोलतात. म्हणून असं महाराजांचं गणित आहे. महाराज बोलत असताना रूपक करतात. हो, आणि या अभंगामध्ये सांगतात. या अभंगामध्ये तत्व असं आहे महाराज, इथं या नात्यामध्ये बदली कामगार चालत नाही बर का. सतीश आमचा वर्गमित्र आहे तो, बदली कामगार चालत नाही. या नात्यामध्ये बदली कामगार चालत नाही. दुसऱ्या नात्यात बदली कामगार चालतो. कसा चालतो ते सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका ग्रस्ताची आई वारली आणि तो रडायचा. हो, म्हणायचा तो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. रडायचा तो. हो, म्हणून तर माणसं म्हणत असते, हो, माता माऊली आणि दुनिया दावली. महाराज सुद्धा तिचं वर्णन करतात. आईशी कैवळ्याची
रावसाहेब महाराज तुमच्यासारखं म्हणू नका, आपले परिस्थिती वाईट आहे, आपलं जसं पेलं तसंच म्हणायचं. की इतका आराधल्यावर तर उलटे काताडे होते तर मग. हा तिकडं शिरोर तालुक्यात कीर्तन होतं, खोत महाराजांना आम्ही गेलतो तिकडं शिरोर तालुक्यात. भागवत महाराज गोमाळवाड्याचे बघा, आणि त्यांच्या संस्थानावर कीर्तन होतं. नवीन भर होता, मी बी संस्थेतून नवीन आलतो, आणि डबल पोरं म्हणायचे, मी त्याच्यापेक्षा डबल म्हणायचो. हो विठोबा रुक्माई भजन झालं की हातपायच वाकडी झालं, त्याच्यामुळं थंडीचे दिवस आहेत. त्याच्यासारखं म्हणू नका, उगत दवाखान्यात न्यायचा कोटाना. आपलं माफत म्हणायचं. महाराज म्हणतात आईशी कळवळ्याची जाती करीला भा विनप्रीती. उगं बोंबलायचं, रडायचं, आई 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 करायचं, सारखं बोंबलायचं, सारखं बोंबलायचं. आई आई आई. गावातल्या त्याच्या आईच्या वयाच्या शिवी नाही बरं का, सुट्ट सुट्ट बोललोय. त्याच्या आईच्या वयाच्या 22 म्हाताऱ्या एकत्र आल्या बरं का धनु महाराज. 22 म्हाताऱ्या एकत्र आल्या, आणि 22 म्हाताऱ्या एकत्र आल्यानंतर म्हणले का ग, म्हणले गंगू वारली तिचा पोरगा, म्हणले हो बाळू, म्हणले 8-10 दिवस झालं त्यांनी काही खाल्लंच नाही, चला बरं म्हणजे त्याच्या घराकडे मोर्चा गेला. जसा जसा मोर्चा जवळ येईन तसा तसा ह्याने बोंबलायला सुरुवात केली. आई आई आई. म्हातारी एक पुढं सरकटली, 80-90 वर्षाची बाबा देवाच्या म्हातारी सारखी एक म्हातारी पुढं सरकटली. म्हणले ए बावड्या, म्हणजे कमल रडवतो, आम्ही तुझ्या आईच आहेत, म्हणली तुझ्या आईच्याच वयाच्यात. रामदास बाबांनी सप्ताह चालू केला आपल्या तरटगाव मध्ये. आम्ही सप्त खाल्लं किती, सीताराम बाबाच्या गडावर जायचो, दिंडीत जायचो, एकत्रच राहायचो. नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको. तरी ती बोंबलायचं, आई गप ना आता. एक आई गेली तर 22 आया आल्या. उपोषण सुटलं, 10-5 भाकरीचा मुर्दा पाडला तिने, संपलं. हो 2-4 वर्ष होतंय का नाही, त्याची बहीणच वारली. तेव्हा तो बोंबलायचा, राखी पौर्णिमेला राखी कोण बांधीन आता. हो मग त्याच्या बहिणीच्या वयाच्या हो 42 तायड्याने एकटाच बाहुड्या. म्हणजे राखी पौर्णिमेला राख्या हो, म्हणजे 2-2 हाताला बांधू, राहिल्या सायल्या पायाला बांधू. म्हणजे दिवाळीत करदुडा, म्हणजे त्याचा तर वळू कासरा बांधू, एखाद्या गावातला वळू. आता काय कमी का त्याला करदुड्याला. 42 तायड्या हो गेल्या त्याच्यापाशी. म्हणजे रडू नको तुझ्या बहिणीच्याच वयाच्यात आम्ही, नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू. काय करावा, लय वळायची, लय सांभाळायची. मला आम्ही आहेत ना, नको ना तो रडू, हो नको रडू. हो 4-5 वर्ष होतंय का नाही, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला ध्यानात आलं. त्याची बायकोच मेली, तुमची मेली. असं लांब बघायचं, त्याला वाटायचं कोणीतरी आलंय आलंय आलंय. जवळ आला तर उसाचा ट्रॅक्टर, लांब फोपोटा ओदळायचा. त्याला वाटायचं कोणीतरी येईन आणि म्हणीन तुमची मिली ना मी हाय ना. महाराज म्हणतात हो, आपल्या अभंगाकडे जायचं आपल्याला. महाराज म्हणतात या कामगारामध्ये, या नात्यामध्ये बदली कामगार चालत नाही. मग देवासंग जर नातं जर जोडायचं जर असेल तर पत्नीचं नातं जोडायचं.
हो तिथं दुसरा माणूस चालत नाही. महाराजांचं प्रमाण देतो. महाराज सांगतात घरी गे झाले पट्टराणी बरे. घरी गे झाले पट्टराणी बरे. त्याला वरला आता घरी ग झाले पट्टराणी बरे. वरिले सावळे परब्रह्म. मी त्याला वरलं. हो वरलं म्हणजे हो मी तो नवरा केला. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात नवरा केला. हो पण मी जवळचा नाही केला. हो दुर्या देशीचा बहु आवडीचा. हो मी बहु आवडीचा नवरा केला. हो माणसाची सासरवाडी लांबचीच असली पाहिजे विठ्ठला. लांबचा जो असतो तो 3 टप्पे पडतात बर का. हो लांबचा जो असतो तो साखऱ्या असतो. लांबचा जावाई जर आला तर माणसं काय म्हणत असतील हो मग ती काय करतो टँडवरच आणायला. हो दाजी हो कस काय झाला प्रवास, कस काय झाला, चांगलं झालं का, हातपाय धुवायला पाणी देतात. दाजी चांगलं झालं चांगलं झालं. हो मग लांबचा जावाई आला की आमचे बाबा सांगत असतात ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी, बा म्हणजे बासुंदी आणि च म्हणजे चक्का, पाणी सुटून देऊ नका. हो असा पदार्थ करते का लांबच्या जावायला. तो म्हणजे तो कोण असतो चाकऱ्या. तो कोण असतो चाकऱ्या. आणि शिवा शेजारचा जो असतो तो असतो भाकऱ्या. आलं बरोबर चहा नाही पाणी नाही काही सुद्धा नाही. अय झाली का भाकर वाढ मग पाहुण्याला भाकर. लांबचा जो असतो शिवा शेजारचा जो असतो तो भाकऱ्या आणि गावातला जो असतो तो ठोकऱ्या. कधी कधी आगावपणा जर केला तर त्याला हाताखालून सुद्धा काढावं लागतं. म्हणून मग ती म्हणत असते हो ती म्हणत असते घर मालकीन का गावातलं नातं केलंय. हो म्हणजे जा आता सोयाबीनचे पोते व्हायला जा. ते म्हणतो माझे पाठ चमकते. चमकते कशा करता नातं केलंय म्हणली. पोते व्हायला तर नातं केलंय म्हणली. त्याच्यामुळे लांबचा गावातला जो असतो तो ठोकऱ्या. पण महाराज म्हणतात मी जे नवरा केला ना तो लांबचा केला. हो आणि मला त्याची आवड आहे. तुम्ही पहा बघा बर का श्रीच्या भूमिकेतून जर सेवा जर केली, श्रीचं जे जीवन जे आहे ना ते समर्पण जीवन आहे. हो श्रीला जर विचारलं तुम्ही जर या घरात काय करतात तर ती म्हणत असती मी या घरात नांदते. देव सुद्धा आपल्या घरात नांदायचा. कोबरायाच्या घरात नांदेत या घरे.
महाराज सांगतात हो आपलं कीर्तन म्हणल्यानंतर 2-3 माणसाला सुख लागून देत नाही मी कधीच हो वाजविणाऱ्याला टाळकऱ्याला आणि बसणाऱ्या माणसाला गामच काढीत असतो मी असं हो. महाराज म्हणतात नांदत या घरी दैवत पंढरीचे देव नांदतो हो जसा आमच्या गावात नांदतो ना कसा नांदतो महाराज सांगतात म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांच्या गावा धावत आलो देव धावत येतो घराला निळोबराय सुद्धा म्हणतात देव घरा आला देव घरा आला भक्ती सन्माने पूजना भक्ती सन्माने पूजला 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 देव घरा आला देव घरा मी काय कमी का जमते आम्ही कुठं म्हणलंय ओ जर कीर्तनकार जर चाबरा जर नसला तर हे रावसाहेब महाराज गणेश महाराज वैजनाथ महाराज हे प्रदीप महाराज हे एखाद्या कीर्तनकाराला वड्यात नेऊन टाकतील नदी हा एखादा गायक जर असला तर गायकासंग चाल म्हणी जात जायचं वाजवणारा जर असला तर त्याला बोल सांगायचे विठ्ठला अरे भगवानगडाचे महंत भिंगसिंग महाराज झाले हो भिंगसिंग महाराजाला त्रिकाल ज्ञान होत भिंगसिंग महाराज मृदंगाचार्य होते भिंगसिंग महाराज गायक होते बर का आणि भिंगसिंग महाराज कीर्तनकार पैलू होते आपल्या संप्रदायामध्ये 3 माणसं झाले आम्ही ज्या संस्थेत शिकलो जोग महाराजांच्या त्या संस्थेतले शिक्षक पांडुरंग महाराज वैद्य बर का आणि आळंदीतले प्रॉपर असणारे सदानंद गुरुजी आणि भिंगसिंग महाराज हे सगळ्या गोष्टी यायच्या हो ह्या आताच्या कीर्तनकाराला जर